रायगड ब्रेकिंग. माणगाव शहरात 2 गटात तुफान हाणामारी. तलवारीच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी. माणगाव शहरातील मोरबा रोड परिसरात बुधवारी रात्री 2 गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष काही वेळातच हिंसक बनला. तलवार, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अहमद राऊत आणि अफान जलगावकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून एका युवकाच्या डोक्यावर तलवारीनं वार करण्यात आल्यानं त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचारानंतर संबंधित युवकाला पुढील उपचारासाठी मुंबई इथं हलवण्यात आले. माहितीनुसार निजामपूर येथील अहमद राऊत आणि अफान जलगावकर हे हळदी समारंभासाठी आले होते. समारंभादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून 2 गट आमने-सामने आले. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र नंतर वादानं हिंसक रूप धारण केले. प्रत्यक्षदर्शीनुसार हल्लेखोरांनी तलवार व लोखंडी रॉडनं हल्ला केला. घटनेनंतर मोरबा रोड परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच माणगाव पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. हल्ल्यातील दुसरा गट लोणशी, नानोरे आणि तळेगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र माणगाव तालुका प्रतिनिधी जयेंद्र गुंढे. साहेब, काय झालं माहिती काय, ह्याचा त्यांचा काय अहमदचा आणि त्यांचा काय मॅटर होता, तर मी त्याकडे फक्त असं मग नॉर्मली बात केली की बाबा विषय काय 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 ते तो शिव्या बिव्या द्यायला लागला. आईवरनं शिवी दिली. मी त्याला बोललो बाबा तू भेट मला. आईवरनं शिवी दिली, तो भेटला मला. त्यासोबत मुलं आलेली, भरपूर मुलं होती. माणगावातली होती, तुमच्या लोणशीतली होती, नानोर वगैरे के मतलब लय मुलं आलेली. जवळजवळ 5-7 जण असतील. तुम्हाला मारहाण केली? मला बहुतेक तलवार किंवा रॉड काहीतरी असं म्हणजे जड वस्तू होती. हा सर, ठीक आहे.